हातकणंगले तालुक्यातील कुंभोज या गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचं पोस्टर फाडल्याप्रकरणी हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाले। जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करावी अशी मागणी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केली आहे। बेस्टचे निवृत्त कर्मचारी संतापले। बुधवारी बेस्ट कर्मचारी तीव्र आंदोलन करणारे अंतिम देयक न मिळाल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे। ग्रॅज्युटीसह हक्काची रक्कम 3 वर्षांपासून प्रलंबित आहे। भारतीय रेल्वेनं रेल मदत ॲपची नवी सुविधा उपलब्ध केली आहे। रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं। या ॲपद्वारे प्रवाशांच्या तक्रारींवर अवघ्या 5 ते 10 मिनिटात दखल घेतली जाते। रेल मदत हे रेल्वेचे तक्रार निवारण ॲप आहे। पुणे महापालिका निवडणुकीत अपक्ष उमेदवारांना चिन्हांचं वाटप करण्यात आलंय। मोबाईल, छत्री, मेणबत्ती, कपबशी, कपाट अशा चिन्हाचा निवडणूक चिन्हांमध्ये समावेश आहे। खुल्या यादीतील 91 चिन्हांमधून अपक्ष उमेदवारांना चिन्हांचं वाटप करण्यात आलं। एसटीच्या यूपीआयद्वारे तिकीट खरेदीला प्रवासी भरभरून प्रतिसाद देत आहेत। 4 महिन्यात 300 कोटींहून अधिकचा महसूल जमा झालाय। सुट्या पैशांच्या कटकटीपासून वाहक आणि प्रवाशांची सुटका झाली आहे। शनिवारी आणि रविवारी पहाटे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील हवा अत्यंत प्रदूषित नोंदवण्यात आली। पुढील 2 दिवस देखील नागरिकांना भल्या पहाटे प्रदूषकांचा सामना करावा लागणार आहे। मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये वर्ष संपताना बऱ्यापैकी थंडीचा जोर होता। अधूनमधून किमान तापमानात चढ उतार नोंदवला गेला। इंदूरनंतर गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये दूषित पाण्यामुळे मुलं आजारी पडली आहे। दूषित पाणी प्यायल्यानं गेल्या 3 दिवसात 104 मुलं आजारी पडली आहे। परिस्थिती इतकी बिघडली आहे की सिव्हिल रुग्णालयात मुलांना दाखल करण्यासाठी नवीन वॉर्ड उघडावा लागलाय। परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन 40 आरोग्य पथकं तैनात करण्यात आली आहेत। बांगलादेशात हिंदू नेत्याला निवडणूक लढवण्यापासून रोखण्यात आलंय। शेख हसीनांच्या मतदारसंघातून गोविंदचंद्र प्रमाणिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांची उमेदवारी रद्द केली आहे। प्रमाणिक BJHMच्या या नावाच्या संघटनेचे सरचिटणीस आहेत, जी संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहे। गुलमर्ग भद्रवाह खोऱ्यात ताजी बर्फवृष्टी झाली। काश्मीरमध्ये तापमानात प्रचंड घट झाली आहे। संपूर्ण प्रदेशात किमान तापमान गोठणबिंदूच्या खाली गेलंय। गुलमर्ग त्यासोबतच लगतच्या भागात आणि प्रदेशातील इतर उंच भागात बर्फवृष्टी झाली आहे। राज्यात कडाक्याच्या थंडीमुळे 18 जिल्ह्यांमध्ये शाळा बंद ठेवण्यात आल्या। पुढील 2 दिवसात जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये जोरदार बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आलाय। पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश, झारखंड आणि छत्तीसगडमध्ये थंडीच्या लाटेचा इशाराही देण्यात आलाय। न्यूयॉर्कच्या टेक कंपन्यांमध्ये बूट दारात काढण्याची सुविधा करण्यात आली आहे। कर्मचाऱ्यांना कार्यालयात मोजे वा चप्पल घालून काम करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले। यात तणाव कमी होत असल्याचा दावा करण्यात येतो। AI कोडिंग कंपनी कर्सरपासून ते न्यूयॉर्कमधील डझनभर स्टार्टअप्सपर्यंत हे धोरण स्वीकारलं जात आहे। कृत्रिम बुद्धिमत्ता डेटासह डिजिटल नेटवर्कद्वारे आगामी युद्ध होणारे ऑपरेशन सिंदूरनंतर 2026 साठी नवा लष्करी आराखडा तयार करण्यात आलाय। AI आणि ऑटोमेशनचा पुरेपूर वापर करून डेटा, नेटवर्क आणि लष्करी आकडेवारीची सांगड घातली जाईल। सायबर यंत्रणेच्या माध्यमातून माहिती कुठून येईल, ती कशी सुरक्षित ठेवायची हे ठरवलं जाणार आहे।